महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अतिशय मोठ्या प्रमाणात वेगाने घडामोडी घडायला लागल्या आहेत। यावेळेस सत्तांतर होणार हे आता नक्की झालं आहे। वेगवेगळे भाजपचे आणि शिंदेगडाचे सर्वे देखील तेच सांगत आले आहेत। RSS याही संघटनेने भाजपला सावध राहण्याचा पवित्रा दिला आहे। महाराष्ट्रात दिवाळीनंतर सत्तांतर होणार अशी कुजबूज आमदारांमध्ये लागली आहे। यातच एक मोठी अपडेट पडद्याच्या मागे घडत आहे। उद्धव ठाकरेंचे बोट धरा अन्यथा सगळेच पडणार। नेमकी काय आहे बातमी? पडद्याच्या मागे नेमकं घडलंय काय? मित्रांनो, राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जुन्या नेत्यांना पुन्हा शिवसेनेत घेण्याच्या जबरदस्त हालचाली सुरू केल्या आहेत आणि आता विद्यमान भाजपच्या नेत्यांना मात्र खूप मोठा त्रास होऊ लागला आहे। दिवाळीनंतर सत्तांतर झाल्यानंतर आपली काही गैर राहणार नाही याचा चुनचुन सध्या आमदारांना लागून राहिली आहे। शिंदेगडाच्या जेमतेम 15 ते 20 जागा, भाजपच्या जेमतेम 45 ते 55 जागा आणि अजित पवारांच्या जेमतेम 10 ते 15 जागा अशा स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं आहे। याचीच भीती आता आमदारांना नेत्यांना लागून राहिली आहे। त्यामुळे आपण पुन्हा उद्धव ठाकरेंच्या सोबत जाऊया आणि पुन्हा सत्तेमध्ये बसूया अशी आमदारांची एकमुखी मागणी सध्या समोर येऊ लागली आहे। मात्र यातच आता उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत कधीही कदापिही जाणार नाही असाही निर्णय घेतल्यामुळे भाजपचे बहुतांश आमदार आता फुटतील अशी चर्चा आहे। मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? ठाकरेंनी भाजपसोबत शिंदेगडासोबत जावं का अन्यथा वेगळं लढावं? आपल्या प्रतिक्रिया द्या। धन्यवाद।